श्रीराम समर्थ. तुला मागतो रामदासा दयाळा, दिनाकारणे देई आता कृपाळा. घडो भक्ती तुझी असे त्वा करावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. हा समर्थांचा उद्धवसुतांचा जो श्लोक आहे ना, हा खरंच एक सुंदर अशा प्रकारच्या भक्ती मार्गाचं एक आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी आहे. सद्गुरूंना शरण जाताना, सद्गुरूंच्या तत्वामध्ये विलीन होत असताना आपण आपले वेगळे राहत नाही आणि वेगळे राहू नये. समर्थांच्या शिष्यामध्ये, त्यांच्या उपासकामध्ये, त्यांच्या साधकांच्या मध्ये, महाराजांच्या साधकांच्या मध्ये, प्रत्येक संतांच्या साधकांच्या मध्ये हा भाव अंतःकरणामध्ये असला पाहिजे. इथे काय होतं की इथे आम्हाला प्रपंच करत असताना कर्तव्य करावं लागतं आणि नेहमी प्रश्न येतो की काय बुवा, ते कर्तव्य श्रेष्ठ की परमार्थ श्रेष्ठ. कर्तव्य करावं तर इकडे परमार्थाला बाधा येते. परमार्थाच्या दिशेनं आम्ही जायला प्रयत्न करावा, कुठे जाऊन 3 दिवस उपासनेला बसावं तर आम्हाला शक्य नाही, कारण आमची कर्तव्य आहेत. म्हणून नेहमी परमार्थ, उपासना आणि कर्तव्याची आपल्या मनामध्ये कुठेतरी असं प्रकारचं एक द्वंद्व सतत चाललेलं असतं. मला नेहमी असं वाटतं की उपासना करणं हे कर्तव्य नाही आहे का? मग नक्की आहे, हे तर पहिलं कर्तव्य आहे. कारण जन्माला त्यासाठी घातलेलं आहे की ज्यासाठी तुझं हे कर्तव्य म्हणून तुला करायचं आहे. आणि कुठेतरी आपण जेव्हा व्यवहारामध्ये कर्तव्य म्हणून करायला जातो तेव्हा ते एक आपली रुटीन आहे, ते एक आपली पद्धत आहे. मला हे माझं काम पूर्ण करायचं आहे, माझी जबाबदारी मला पार पाडायची आहे. पण मला हेच कळत नाही की तुझ्यावरती जबाबदारी टाकली कुणी, आणि तुझ्यावरती टाकलेली जबाबदारी तू पाळण्यासाठी किंवा ती सांभाळण्यासाठी समर्थ आहेस का, असा कधी प्रश्न विचारलाय मनाला? असा जर प्रश्न विचारला तर कुठेतरी आपण असमर्थ आहोत याची कुठेतरी जाणीव व्हायला लागते. आणि मग हे असमर्थत्व का निर्माण होतं मनामध्ये? उपासनेची बैठक नसल्यामुळे होतं, सामर्थ्याचं अधिष्ठान नसल्यामुळे होतं. आणि सामर्थ्याचं अधिष्ठान म्हणजे काही उपासना याचा अर्थ आपण नेहमी पाहतो की कुठेतरी आपला अगदी पारायणाला गेलाय, कुठेतरी जपालाच गेलाय, उपासनेला गेलाय, सगळं सोडून कुठेतरी जाऊन ध्यानस्थ जाऊन बसलाय. म्हणजे उपासना म्हणजे हे एवढं केले म्हणजे उपासना होते असं नाही. रोजच्या कर्मामध्ये, रोजच्या कर्तव्यामध्ये सुद्धा प्रामाणिकपणे प्रत्येक कर्म करणं म्हणजेच उपासना असते. उपासना आणि कर्म, उपासना आणि कर्तव्य हे मला असं वाटतं की आपलं काही कर्तव्य नाही का मग हे सगळं करायचं? तर आहे, ईश्वराने त्यासाठी आपल्याला जन्माला घातले. म्हणून नेहमी प्रश्न असा विचारला जातो, आजही मला एका माझ्या यूट्यूबच्या प्रेक्षकाने विचारलेला आहे की बुवा, कर्तव्य श्रेष्ठ की देवधर्म श्रेष्ठ? फार मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. अनेक जण याची उत्तरं देतात पण अशी हवेत उडणारीच उत्तरं असतात. आपण खोल त्याचं थोडंसं चिंतन करूया की त्याचं चिंतन करत असताना, कर्तव्य पालन करत असताना मी कुणाच्या तरी भरवशावरती हे कर्तव्य पार पाडतो. एक पहिला मुद्दा. कारण मी कुणाला तरी असं माझ्या अंतःकरणामध्ये कुठेतरी अशी भावना आहे की मी त्याला स्मरून माझं कर्तव्य पार पाडतो. एखादा मुलगा आहे, तो त्याच्या पालकाचं, त्याच्या वडिलांचं, त्याच्या आईवडिलांचं कुठेतरी त्याच्यावरती छत्र आहे आणि कुठेतरी त्यांचं नेतृत्व आहे, म्हणून तो कर्तव्य पार पाडायला पुढे जायला धजावत असतो किंवा त्याचं धाडस करत असतो. तसं ईश्वरी शक्ती हे आपलं पालक आहेत, हे आपले खऱ्या अर्थानं पालक आहेत. आणि ते पालक असल्यामुळे त्यांच्या भरवशावरती कर्तव्य पार पाडायची आहे. स्वतःचं कर्तव्य पार पाडायला आपल्याजवळ आहेच काय? मुळात काहीच नाही आहे. मग ही कर्तव्यपूर्ती जी आहे, हे कर्तव्य पालन करत असताना मला असं वाटतं की देवधर्म जो आहे, हा देवधर्म कर्तव्य म्हणूनच पार पाडायचा आहे का, हा मनाशी पहिल्यांदा प्रश्न विचारायचा. आता कर्तव्य पार पाडत असताना मला असं वाटतं की तिथे थोडीशी शुष्कता आहे. आणि परमार्थामध्ये, भक्तीमध्ये, उपासनेमध्ये शुष्कता असून चालत नाही. काय, एकदा ते पोराचं एकदा मार्गी लावून दिलं म्हणाले की झालं, माझं कर्तव्य संपलं. एकदा मुलीचं लग्न करून दिलं की माझं, तिचं शिक्षण झालं, तिला एकदा चांगलं घर बघून दिलं, चांगलं तिचा संसार मार्गी लावला की माझं कर्तव्य संपलं. हे व्यवहारातलं कर्तव्य आहे.
पण ज्या ईश्वराने मला माणूस म्हणून जन्माला घातलंय आणि माझ्याकडून काहीतरी त्यांनी अपेक्षा ठेवलेली आहे, त्या ईश्वराच्या इच्छेची पूर्ती करण्याचं माझं काही कर्तव्य आहे की नाही, पण त्या कर्तव्याचा आम्ही कधी विचार करत नाही, त्या कर्तव्याला आम्ही कधीही स्मरत नाही, त्या कर्तव्याला कधीही आम्ही तितक्या भावनेनं श्रद्धेनं आम्ही पाहत नाही. कर्तव्य म्हणजे आपल्याला एक कुठंतरी पार पाडायचं म्हणून पाडायचं, काम करायचं म्हणून करायचं, एकदा ते आपल्याला पूर्णपणे न्यायचं म्हणून न्यायचं. तसं परमार्थामध्ये असत नाही. म्हणून नेहमी कर्तव्य करत असताना कर्तव्याच्या ठिकाणी दक्षताही असलीच पाहिजे. कर्तव्याच्या ठिकाणी कर्तव्यच पालन करावं. कर्तव्य आणि परमार्थ, कर्तव्य आणि उपासना, कर्तव्य आणि कुठल्या प्रकारची एखादी धार्मिक काहीतरी कर्म करण्याची वृत्ती किंवा असं काहीतरी ते कर्तव्यामध्ये आणू नये. कर्तव्य करत असताना पूर्णपणे 1000% तिथे व्यवहार आला, तिथे दक्षता आली, आणि जिथे व्यवहार येतो तिथे परमार्थ कसा असणार. कर्तव्य पालन करावं. कर्तव्याची आणि परमार्थाची आणि उपासनेची गल्लत करू नये. कर्तव्य पालन करावंच, करणंच आवश्यक असतं, पण कर्तव्य पालन करत असताना तिथे आम्ही कुठेतरी देवाचा, धर्माचा, कुठेतरी आमच्या उपासनेचा, कुठेतरी आमच्या त्या नवसायासाचा, कुठेतरी आम्ही काहीतरी तिथे उगीचच कारण नसताना विषय तिथे मिक्स करत असतो, भेसळ करत असतो. आणि या दोन्हीची मिसळ केलेली कधी चालत नाही. मिसळ जरी लोकांना आवडत असली तरी ही मिसळ इथं नाही चालणार. ही परमार्थातली मिसळ आहे, हे भेसळ आहे. म्हणून कर्तव्याच्या ठिकाणी कर्तव्य आणि परमार्थाच्या ठिकाणी परमार्थ हा शुद्ध, नेटका, चांगला, व्यवस्थित आणि दक्षतेनं करता आला पाहिजे. म्हणून कर्तव्य श्रेष्ठ की देवपूजा श्रेष्ठ याच्यापेक्षाही कर्तव्य श्रेष्ठच आहे, पण तितकाच तो परमार्थही श्रेष्ठ आहे. फक्त कर्तव्याची आणि परमार्थाची अशी मिक्स किंवा गल्लत करून आम्ही त्याच्यामध्ये परमार्थामध्ये व्यवहार आणू नये आणि व्यवहारामध्ये आम्ही कुठेतरी ते परमार्थाचं काहीतरी त्याच्यामध्ये आपण काहीतरी गाणं गाऊ नये. कारण परमार्थाच्या ठिकाणी परमार्थ आणि कर्तव्याच्या ठिकाणी कर्तव्य, उपासनेच्या ठिकाणी उपासना आणि मनुष्यत्वाच्या ठिकाणी मनुष्यत्व आपल्याला जागवता आलं पाहिजे. आणि हे जागवणं हा माणसाचा खरा धर्म आहे. श्रीराम समर्थ. सकाळ मीडिया प्रकाशित श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित 11 मारुती पुस्तक मागवण्यासाठी दिलेल्या लिंकला क्लिक करा.